नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, नीटचा आजचा पेपर लेवल कसा होता? तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता डाऊट्स आहेत की मॅडम मॉडरेट होता की डिफिकल्ट होता। पण विद्यार्थी मित्रांनो, इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही पाहाल तर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलवरती आजचा पेपर आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर पेपरची ॲनालिसिससुद्धा अगदी तुम्हाला मी अगदी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ह्याच्या पेपरच्या प्रत्येक डाऊट्स क्लिअर होतील। तर फिजिक्सचा कसा होता, बायोलॉजीचा कसा होता किंवा केमिस्ट्रीचा पेपरची लेवल कशी होती। तर नीट 2026चा रीनीटचा पेपर आपली ॲनालिसिस करायचा गेला तर अगदी हा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलवरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर ओव्हरऑल पेपर कसा होता? तर खूप सोपा नाही आहे, ओके, खूप सोपा पेपर नाही आहे, तर खूप अवघडही नाही आहे। अगदी मॉडरेट लेवलचा पेपर आपल्याला मॅक्झिमम पाहायला मिळालेला आहे। वेळेचं योग्य नियोजन जर महत्त्वाचं होतं या पेपरमध्ये, तर तुम्ही पाहाल तर अगदी प्रत्येक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा पेपर तुम्ही कडून पाहिला तर तरीसुद्धा अगदी फिजिक्सचा कसा होता तर थोडा कठीण वाटला। कॅल्क्युलेशन जास्त होते, त्यामध्ये न्यूमेरिकलवर भर होता, काही प्रश्न सोडवायला जास्त वेळ लागत होता। आणि त्यानंतर आपण जर फिजिक्स, केमिस्ट्री कशी होती, केमिस्ट्री पेपरची लेवल कशी होती, तर मॉडरेट लेवल आपल्याला पाहायला मिळालेला आहे केमिस्ट्री पेपरचा। तर त्यामध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्रीमधूनच आपल्याला तिथे प्रश्न पाहायला मिळालेले आहेत। तर बहुतेक प्रश्न आपल्याला केमिस्ट्रीमध्ये NCERT आधारावरतीच मॅक्झिमम क्वेश्चन्स पाहायला मिळालेले आहेत केमिस्ट्रीचे। तर काही प्रश्न आपल्याला जर इथं पाहायला गेलो आपण तर आपल्याला लक्षात येईलच की केमिस्ट्रीच्या आपण क्वेश्चन पाहिले तर कशाप्रमाणे होतं। तर मॉडरेट लेवलवरती आपल्याला पाहायला मिळाले आहेत। बहुतेक NCERTमधूनच आधारित होते, काही प्रश्न कन्सेप्ट बेसवरतीच आपल्याला तिथं पाहायला मिळालेले आहेत। आणि त्याचप्रमाणे बायोलॉजीचं जर आपण पाहायला तर बायोलॉजीचा पेपर आपल्याला हा इझी पाहायला मिळालेला आहे आजच्या एक्झाममध्ये। तर सर्वात सोपा म्हणायला हरकत नाही, कारण फिजिक्सचा थोडा टफ पाहायला मिळालेला आहे, केमिस्ट्रीचा मॉडरेट आणि बायोलॉजीचा इझी साईडने आपल्याला पाहायला मिळालेला आहे। ते संपूर्ण अगदी बायोलॉजीचा NCERTमधूनच तिथं थेट कंप्लीट क्वेश्चन्स आपल्याला इथं विचारण्यात आलेले आहेत। तर तुम्ही जर क्वेश्चन पूर्ण काढून पाहिले तर तुम्हाला लक्षात येईलच। आणि त्यामध्ये बायोलॉजीमध्ये जेनेटिक्स आणि मॉर्फॉलॉजी आणि फिजिओलॉजीवरती भरच होता। तर ज्या विद्यार्थ्यांनी चांगले NCERT वाचलं असेल त्या विद्यार्थ्यांना खूप या आजच्या बायोलॉजी पेपरमध्ये फायदा झालेलाच आहे। तर पुढे जर आपल्याला एक्झाम संबंधीमध्ये आपल्याला माहितीच होती की पेपरची लेवल आपल्याला कशी होती, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। आणि पेपरचा वेळ आपल्याला 3 तास 15 मिनिट दिलेलाच होता। बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं, AI आधारित निगराणी होती आणि त्यानंतर 500+ केंद्रावरती एक्झाम्स आज घेण्यात आलेली आहे। तर हे पूर्णपणे अगदी डाटा तुम्हाला आज मी यूट्यूबच्या मार्फत सांगतच आहे। तर कट ऑफवरती काय परिणाम होईल? तर बायोलॉजीचा पेपर सोपा असल्यामुळे कट ऑफ थोडा वाढू शकतो, ओके, बायोलॉजीचा। आणि फिजिक्समुळे काही विद्यार्थ्यांना अडचण आलेली आहे। तर फायनल कट ऑफ काउन्सिलिंगच्या वेळी आपल्याला स्पष्ट होईलच अगदी। तर बायोलॉजीचा पेपर सोपा असल्यामुळे कट ऑफ थोडा वाढू शकणार आहे। आणि पेपर मॉडरेट होता। फिजिक्समध्ये सर्वात कठीण पेपर मुलांना वाटलेला आहे। केमिस्ट्री बॅलन्स होता, बायोलॉजी सर्वात सोपा होता। स्कोरिंगसाठी सुद्धा तो पेपर आपल्याला पाहायला मिळत आहे। तर तुमच्या मते पेपरची लेवल कशी होती तेही तुम्ही अगदी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। मॉडरेट टू डिफिकल्ट होता का मॉडरेट टू जास्त डिफिकल्ट होता, असंही तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून किंवा कमेंट्समध्ये सुद्धा सांगू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा नीटचा पेपर जो झालेला आहे त्याची लेवल आपण पाहायला गेली तर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलवरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे। पेपर ॲनालिसिस करून अगदी मी पुढचा व्हिडिओ मी सांगणारच आहे। तो व्हिडिओ तुम्ही अगदी कंटिन्यू पाहत असालच। तर जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवरती, तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे। त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला ग्रुपवर ते प्रत्येक अपडेट्स टाकतच आहे। आन्सर की थोड्या वेळाने मी तुम्हाला प्रत्येक अगदी सेंड करेलच। तर त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण किती मार्कच्या रेंजपर्यंत आहेत, आपल्या लक्षात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण याची पूर्णपणे कल्पना होईल। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।